हाय एव्हरीवन, सोनाली आणि सागरच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी जिथे तुम्हाला गेल्यानंतर मी दाखवल. कारण मीच ती जे ठिकाण आहे ते मी फर्स्ट टाइम बघते, तर मी बघल आणि तुम्हालाही दाखवल. ते आम्ही दोघे चाललो एक असं सुंदर असं ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी. काय वाटतंय सागर, कसं असेल? एकदम भारी, मस्त. फायनली आम्ही डेस्टिनेशनच्या दिशेने निघालेलो आहे आणि वातावरण खूप सुंदर झालेलं आहे. अशा प्रकारे आमच्या दोघांची तोंडही बघून घ्या की आम्ही किती कव्हरअप करून चाललेलो आहे. कारण ज्या दिशेने आम्ही चाललोय तो रस्ता तर चांगला आहे, पण धूळ बाई साहेब, पुण्यातली गरमी, धूळ. आणि पुण्याला आजकाल काय झालंय माहीत नाहीये, पाऊसच पडत नाहीये. पण तरी पण आम्ही सुंदर अशा ठिकाणी चाललेलो आहे. आणि खडकवासल्याचा डॅम तर पूर्ण कोरडा पडलेला आहे, कारण पाणीच नाही पुण्याला, पाऊसच नाही त्याच्या कारणामुळे. पण पूर्ण कोरडा. काय मस्त वातावरण आहे, एकदम भारी, स्वर्ग. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. लुक ॲट द प्लेस. आज आपण आलो आहे खडकवासल्याचे. इथं एक बुद्धविहार झालेला आहे, म्हणजे असेल पहिल्यापासून मला माहीत नाही आहे, पण खूप छान बुद्धविहार आहे. आणि इतकं सुंदर घाटातनं असा रस्ता वगैरे आहे. तर तुम्हाला मी त्याची टूर करून देणार आहे, म्हणजे पूर्ण बुद्धविहार दाखवणार आहे की कसा आहे. चला आपण बघू. इथे 2 वेळा एंट्री करावी लागते. एक फर्स्ट आपण खाली आलो तिकडनं, आणि एक इथं आल्यानंतर आपल्याला एंट्री करावी लागते, म्हणजे मेन बुद्धविहारात जाण्याच्या अगोदर. पण टायमिंग सकट सगळं. आता आम्ही तो जो मेन आहे ते बघण्यासाठी चाललेलो आहे. आतमध्ये गेलो होतो हॉलमध्ये. आज संडे असल्या कारणामुळं कार्यक्रम चालू असेल मे बी. खूप छान असं आत गाईड केलं जातं, म्हणजे छोटी छोटी मुलं असतात त्यांना ते गाईड करत होते की माणूस म्हणून कसं जगायचं असतं, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नसतो. आणि त्यांना युनिफॉर्म पण देत होते, बुक्स देत होते. ही बहुतेक बुद्धांची मूर्ती. अजून काम चालू आहे, काम कंप्लीट बहुतेक मे बी झालेलं नाही आहे. पण खूप छान बुद्धविहार आहे, लोक बसू शकतात. म्हणजे फॅमिलीला घेऊन जर तुम्ही येत असाल, मम्मी पप्पा वगैरे सर्व ऑल फॅमिली, तर इथं मस्त गार्डन वगैरे आहे असं सुंदर बसण्यासाठी. इकडचा पूर्ण नजारा दाखवू या साईडचा. असं सुंदर असं निसर्गाच्या ठिकाणी हा सुंदर असा बुद्धविहार आहे. खूप सुंदर आहे. इथं फॅमिली वगैरे बसू शकतात. नेक्स्ट टाईम मी माझ्या मम्मीला घेऊन येईल, म्हणजे माझ्या फॅमिलीला, माझ्या सासूबाईंना. मेन ही गोष्ट आहे, दिसते पूर्ण पुणे दिसतं इकडनं. छान असं हा खडकवासलाचा भाग आहे. मस्त अशी झाडे वगैरे आहेत. वातावरण पण खूप सुंदर आहे. काही ठिकाणी ऊन दिसते, काही ठिकाणी सावली दिसते. कारण आता मध्ये आम्ही आलो तेव्हा खूप असं आभाळ भरून आलेलं होतं. पहिल्यांदा आले का आजी तुम्ही? हो. अच्छा. ते पण आमच्यासारखं पहिल्यांदा आलेत. त्यांना पण घ्या. तुमचं नाव काय? मीना रोकडे. कसं वाटलं तुम्हाला इथं अरे आल्यानंतर? एकदम मस्त. आणि खास म्हणजे आम्ही इतकं शोधत आलो. अच्छा, तुम्ही पण आमच्यासारखेच आले? हो हो हो, चुकलो, वर गेलो, खाली आलो, 3-4 वेळा तो प्रकार झाला आमचा. इथं आल्यानंतर मन प्रसन्न होतं. अगदी अगदीच. तुम्ही हे कुठलं करताय? ब्लॉग करतो आम्ही. ब्लॉग करते. हो, ब्लॉग टाकते मी. हा, इंस्टावरती. अच्छा. आमचं एक यूट्यूब चॅनल आहे, तर आम्ही हे एक्सप्लोअर करतोय आपली ठिकाण, नाही का. मग आता हा आणि तिथं गेल्यावर अजून एक विशेष गोष्ट म्हणजे सागरच्या ओळखीचे सर भेटले. जे सागर जेव्हा सोलापूरला होता तेव्हा ते तिथं होते सोलापूरमध्ये. तर ते त्यांना भेटले. त्यांच्या दोघांचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं की आता कुठे, काय चाललंय, काय नाही वगैरे. खूप भारी वाटलं तुम्हाला? तर काही खरंच मस्त असं ठिकाण आहे. एकदम शांतीफुल वातावरण आहे.
रम्य वातावरणाच्या सान्निध्यात आणि मनाला शांती मिळेल असा ठिकाण शोधत असाल तर दिस इज द बेस्ट प्लेस. अगदी पुणे शहरापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे. तर तुम्ही हे माझ्या मागची स्तूप बघू शकता. स्तूप एक शिल्प स्मारक असून येथे चिंतन केले जाते, मेडिटेशन केले जाते. दादा आम्हाला पण घ्या तुमच्या ब्लॉग. से हाय. हाय, आम तेजस्विनी गायकवाड. तेजस्विनी गायकवाड, तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यानंतर? खूप छान वाटते इथे आल्यानंतर. मन कसं झालं तुमचा, प्रसन्न झाला का नाही? हो, खूप सर. ये नाही या दोघींना पण. काय करताय तुम्ही? कॉलेजला आहे का? स्टुडंट आहे का? ओके. असं मस्त फिरता वगैरे येतं, छान असं ठिकाण आहे. डिस्टर्ब नको करू, डिस्टर्ब नाही करायचं इथं. जरासं वाजवलं. किती सुंदर फुलं सगळी, सुंदर सुंदर अशी फुलं. आता बहुतेक न्यूली हे सगळं लावलेलं आहे. छोटी छोटी आहेत पण छान आहेत. खूप सुंदर अशी बाग बनवली आहे, एकदम छान असं ठिकाण आहे. तर तुम्ही हे बघू शकता. अर्धगोलाकार हा घुमट हा बुद्धांचं ज्ञान आणि विश्वाचं प्रतीक मानला जातो. घुमटावर वर असलेला चौकोनी भाग तो पवित्र स्थानाचा प्रतीक मानला जातो. खूप सुंदर असा हा घुमट आहे. हे चॅनलचं इट्स. त्यांचं मेडिटेशन झाल्यानंतर ते फोटो सेशन करण्यासाठी, ग्रुप फोटो काढण्यासाठी बाहेर आले आणि त्यांच्या त्या मुवमेंटमध्ये आम्हीही सहभागी झालो आणि आम्हीही त्यांच्यासोबत एन्जॉय केला. आणि छोट्या मुलांना खूप एक्सायटेड होते ते आमच्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी. सो आम्ही असं ठरवलं की त्यांना इंट्रोडक्शन करून द्यावं त्यांचं आमच्या ब्लॉग. नाव सांगा. देवी. माझं नाव शरणव आहे. सर्वांना देवी. माझं नाव आरफ राहुल बनसोडे. डॉक्टर बाबासाहेब अंगर. सगळ्यांना देवी. माझं नाव आहे आनंद मितेश गायकवाड. मी मंगाव पेठेत आलो आहे. माझं नाव अनुष्का. फर्स्ट वर 60. अनुष्का आनंद अंबाले माझं नाव. नाव सांग तुझं. माझा पिता मला नवगिरा आहे. मी बोधिधंबा मध्ये बोधिधंबा कुल्स. जय भीम. नवीन नवीन लोक आम्हाला भेटलेले आहेत. खूप स्वीट मुलांनी आम्हाला खूप सुंदर असं त्यांचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि ते खूप सुंदर असं जय भीम वगैरे म्हणत होते. आता मी तुम्हाला आतलं मेन जिथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे ते विहार दाखवणार आहे. असं सुंदर अशा प्रकारे गौतम बुद्धाची मूर्ती आहे. आता आम्ही वंदना करून घेतो. डिस्कनेक्टेड केली. आता इंटेरियर पहा. इंटेरियर खूप सुंदर आहे इथलं, म्हणजे बघण्यासारखं तर आहे. न्यूली ओपन झालेलं असल्या कारणामुळे पण इंटेरियर ॲनिमेशन खूप चांगलं आहे. एकदम छान अशा प्रकारे हा मुख्य मेडिटेशन हॉल आहे. इथं मेडिटेशन केली जाते. तुम्हीही जा. तुमचा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.
भेटू असाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय. हॉल आहे. इथं सर्वजण मेडिटेशन वगैरे करतात. सुंदर असं. तुम्ही या अनुभवा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.